नमस्कार, मी सुजाता अतुल व्यवहारे. आपल्या जालना जिल्ह्याची मी प्रांतिक महिला अधिकारी आहे, म्हणजे अध्यक्ष आहे. आणि आज आपल्या फॅमिली मेंबरनीच बोलवलेलं आहे इथे सत्कारासाठी समारंभ, आज जागतिक महिला दिनानिमित्त. त्याच्याबद्दल मी पूर्ण अग्रवाल फॅमिलीचं मनापासून कौतुक आणि आभार मानते. ॲक्च्युली ही फॅमिली आमच्या सासरेपासनं अगदी म्हणजे घरच्यासारखे संबंध, पारिवारिक एकदम. त्याच्यामुळे मग यांची ओळख आमची आधीपासनं आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे आता आमच्या घरी लग्न वगैरे हे ते, त्याच्यामुळे मी काही जास्त अशी स्पीच वगैरे तयार करून नाही आणलेली. पण ठीक आहे, आपला हा स्टाफ म्हणजे हे आमची फॅमिलीच आहे. आज सागरमधनं साडी घ्यायची म्हटल्यावर आमच्या घरी आत्ता 3 लग्न झाले, सगळी खरेदी इथनंच झालेली आहे. कारण स्त्री मनासारखं अथांग म्हटलं की ते सागरच येतं. आणि इथला स्टाफ त्यांना आपली सगळी हे माहिती असते की आपल्याला कुठला प्रकार लागतो, काय लागतो त्याच्याबद्दल. म्हणजे इथल्या स्टाफची तर काही हे नाहीच आहे, सगळे खूप चांगले आहेत. आणि आता सांगायचं म्हणजे आज जागतिक महिला दिनानिमित्त काही सांगायचं असेल तर मी एक सांगते की मी म्हणजे हा समाजाची सेवा करण्याचा किडा जो लहानपणापासूनच आमच्यामध्ये आहे. माझे काका, माझे भाऊ आणि त्याच्यानंतर सासरे असं भेटलं की त्यांनी आम्हाला कोऑपरेट केलेलं आहे. सासरे झाले, मिस्टर झाले, सगळ्यांनी. त्याच्यामुळे मग समाजकार्य भरपूर करते मी. आणि सगळ्यात मेन सांगायचं म्हणजे आपल्या आता एवढे जिथे मेंबर आहेत सगळे, त्यांच्या घरी मुली असतात. मुलींना जर काही प्रॉब्लेम असेल कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये काही पण असेल, तर आमची 10 मेंबरची अशी टीम आहे की त्या मुलीचं नावही समोर येणार नाही आणि तिचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील. अशी एक टीम आमची असते की म्हणजे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असले त्याच्यामध्ये, स्वतःचे, मुलीचे आणि काही पारिवारिक काही असेल तर त्यातही आम्ही सगळं सॉल्व्ह करतो तुमचे प्रॉब्लेम. तर म्हणजे आणि मला तरी असं वाटतं की आपण ज्या पण समाजाचं असलं तर आपण त्या समाजात आपला जन्म झालेला आहे, सगळं आहे, तर त्यांनी आपलं समाजासाठी समाजाचं एक ऋण फेडायचं म्हणून एक समाजकार्य त्यांनी करायला पाहिजे. आणि समाजकार्य करण्यासाठी काही आपल्याजवळ काही असल्याची गरज नसते. आज सावित्रीबाईंनी शेणाचे गोळे जर स्वतःच्या अंगावर घेतले नसते तर आज कुठलीच महिला पुढे आली नसती. त्या स्वतः इतका त्रास सहन करून शाळेत जाऊन मुलांना शिकवलं, तिथून ही प्रथा आलेली आहे शिक्षणाची. आणि शिक्षण घ्या, पुढे जा. सगळ्यांनी म्हणजे सावित्रीबाईसारखं त्यांच्याजवळ काही होतं का तेव्हा? काहीच नव्हतं. पण तरी पण त्यांनी आपल्या समाजाला पुढे आणलेलं आहे. आणि समाज म्हणजे असे वेगवेगळे रूप न करता फक्त माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, बस एवढीच विनंती आहे. आणि प्रत्येकाने आपली थोडी तरी समाजाची जाणीव ठेवून स्वतःच्या समाजात काहीतरी करायचं, बस एवढी एकच विनंती आहे सगळ्यांना. एवढं बोलून मी माझं संपवते. धन्यवाद.